नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम हे गेल्या 4 वर्षापासून रखडलेले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्या करमाळा तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषद गट होते, परंतु एक चिकलठाण नव्यानं जिल्हा परिषद गट तयार झाला. आपल्या करमाळा तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद गट कोणते? तर ते कोर्टी जिल्हा परिषद गट असेल, वीड जिल्हा परिषद गट असेल, पांडे जिल्हा परिषद गट असेल, वांगी जिल्हा परिषद गट असेल, केम जिल्हा परिषद गट आणि चिकलठाण जिल्हा परिषद गट, अशा 6 जिल्हा परिषद गटांचा येणाऱ्या 2025च्या निवडणुकीमध्ये 6 जिल्हा परिषद गटाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर विश्लेषण करत असताना करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील महत्त्वाच्या असणाऱ्या कोर्टी जिल्हा परिषद गटावरती निवडणुकीवर चर्चा करत असताना 2012 मध्ये कुणाच्या युत्या, कुणाच्या आघाड्या कुणाबरोबरती होत्या, कोण उमेदवार होते ह्या कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये, तर त्यावेळी नारायणआबा पाटील आणि बागल गटाची युती होती आणि राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावरती बारामती अॅग्रोचे सुभाष आबा गुळवे हे उमेदवार होते. त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून दुरंगी लढतीमध्ये जयवंतराव जगताप भाऊ यांच्याकडून काँग्रेस पुरस्कृत अपक्ष या जिंतीच्या सविताराजे भोसले या निवडणुकीमध्ये उभा होत्या. त्या निवडणुकीमध्ये निसटता पराभव हा सविताराजे भोसले यांचा झाला होता. 2014 मध्ये निवडणुकीमध्ये खूप बदल झाले. करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये बदल होत गेले आणि नव्यानेच संजय मामा शिंदे विधानसभा निवडणुकीमध्ये लढले गेले आणि त्याचमध्ये संजय मामा शिंदे गट असेल, नारायण पाटील गट असेल आणि जयवंतराव जगताप गट असेल, या 4 गटापैकी नारायणआबा पाटील आणि जयवंतराव जगताप गट यांची युती झाली आणि करमाळाला नारायणआबा पाटील आमदार झाले. कोर्टी जिल्हा परिषद गटातून सविताराजे भोसले या नारायणआबा पाटील व जयवंतराव जगताप गट यांच्या युतीतून शिवसेनेकडून निवडणुकीला उभ्या होत्या. त्यांच्याच प्रतिस्पर्धी म्हणून वाशिंबे गावच्या दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव मायाताई झोळ या बागल गटाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ चिन्हावरती उभा होत्या. भाजपकडून संजय मामा शिंदे गटाकडून स्वातीताई झोळ या जिल्हा परिषदला उभा होत्या. 2012ला दुरंगी लढत झाली होती. 2017ला तिरंगी लढत पाहायला मिळाली. या तिरंगी लढतीमध्ये सविताराजे भोसले या 2808 मतांनी विजयी झाल्या. आज पार्श्वभूमी 4 वर्षाने रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर 2025च्या निवडणुकीमध्ये कोर्टी जिल्हा परिषद गटातून प्रामुख्याने वाशिंबे असेल, मांजरगाव असेल, उंदरगाव असेल, रेटेवाडी असेल, ही गावं चिकलठाण गटाकडे वर्ग झालेली आहेत आणि नव्याने या जिल्हा परिषद गटामध्ये कुणाच्या इच्छा, कोण उभा राहणार याची चर्चा होत असताना नक्की आरक्षण काय पडणार त्याच्यावरती इच्छुकांची संख्या वाढणार आहे आणि चुरस पाहायला मिळणार आहे. कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये आता नव्याने कोणत्या गावांचा समावेश होतो तर त्यामध्ये कोर्टी असेल, कुस्करवाडी असेल, हुरगेवाडी असेल, विहाळ असेल, पोंदवडी असेल, राजुरी, देवेगव्हाण, पारेवाडी, केतुरी 1-2, गोळेगाव, पोमलवाडी, खादगाव, टाकळी असेल, कोंढरा चिंचवली असेल, कात्रज असेल, रामवाडी असेल, जिंती असेल, हिंगणी असेल, भगतवाडी असेल, गुलमरवाडी असेल, कावळवाडी असेल, त्याचबरोबर भिलारवाडी असेल, कुंभरगाव, घरतवाडी, सावडी या गावांचा प्रामुख्यानं या कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये समावेश होतो. नव्यानं व्यूहरचनेमध्ये कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये कोण उमेदवार असणार प्रामुख्यानं याची चर्चा होण्या अगोदर
आरक्षण काय पडतं आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामुळं जे इच्छुक उमेदवार असतील ते आरक्षण सोडतीकडे वाट बघून आहेत, हे मात्र निश्चित.